नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णवाडी स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता संध्याकाळचे 7 वाजायला आलेत आणि आपल्याला जायचं आहे मामाकडे, माझ्या मामाकडे कुरुळला. जास्त काही मोठा व्हिडिओ करायचाच नाही, कारण का मी आता व्हिडिओ करतोय ना ते पटापट उडवायचे आहेत मला. कारण का इतर आता बघितलं ना 3-3 महिने व्हिडिओ नाही माझे. काय आता म्हणजे बोलतो ना आपण, विसरलो की विसरलो, पण तुम्हाला विसरणार नाही, तुमची आठवण नेहमी असते. आता तुम्ही कमेंट करता म्हणजे आमची आठवण काढता. जेव्हा जेव्हा कोण भेटतं यूट्यूब सबस्क्रायबर फॅमिली मेंबर, तेव्हा बोलतात की आम्ही तुमच्या आवर्जून बघतो. रात्री 4-4 वाजेपर्यंत बघतात, हे आम्हाला बोलतात भेटल्यावर, बरोबर ना? हां, तर आज काय स्पेशल आहे? दादाचा बर्थडे. एवढी टाकाटक निघालं आहे, त्याला मॅच आहे का घातल्यावर कळलं. विजय दादा आहे आपला ॲडव्होकेट विजय विठोबा पाटील, माझ्या मामाचा मुलगा. तर त्याचा 50वा बर्थडे आज. आणि मामाकडले व्हिडिओ आपले जास्त नसतात. असतात असतो नाही, व्हिडिओज नसतात तर मामाकडचे कुठे असतील. म्हणून एक आठवण म्हणून आपण करतोय 50वा बर्थडे त्याचा. आणि आम्हाला जायला लेट झालाय खूप. अजून फॅमिली बघायला भेटेल. मामाकडली सगळी फॅमिली भेटेल. आई नाही आता, म्हणजे आई इथे आहे, तिकडे नाही येणार आहे. आईची तब्येत नाही. आईची तब्येत नरम असते, त्यामुळं बाहेर जास्त जात नाही आणि नेत पण नाही आम्ही आईला जास्त वेळ. तर बरेच दिवसांनी असा टाकाटक निघाल्यावर व्हिडिओ केलाय. नेहमी घाई असतं. तर मामाचं कुटुंब आहे ना, ते खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. भगत कुटुंब बोलतात कुरुळचं. आणि आता मी व्हिडिओ दाखवीन ना, ते बरेच जणांचे ओळखीचे पण चेहरे असतील. बरेच दिवस जेव्हा व्हिडिओ येत नाही तेव्हा मला म्हणजे खूप दुःख वाटतं की आपण व्हिडिओ नाही करत आहे, आपली वाट बघत असतील कोणतरी. आता बघा, मला हातामध्ये कॅमेरा पण धरताना मुश्किल होतंय. व्यायाम नाही ना बरेच दिवस, भरपूर महिने. म्हणून माझा चेहरा तुम्हाला अर्धाच दिसत असेल पहिल्या व्हिडिओमध्ये. आम्ही सांगितलेलं 6च्या आत येतो. आता 6 वाजून गेलेत, 6:15 वाजलेत. अजून आम्ही अलिबागला जाणार. परफेक्ट टाइमला तू कधीच जात नाही, मला माहिती. चला अलिबागला जाऊ आणि तिथून बर्थडेला जाऊ. गांगरतील सर्व काय परफेक्ट टाइमला पोहोचला. इंडिया नाही, इंडियाचा प्रश्न नाहीये. तू टाइमात कधी पोहोचत नाही ते आम्हाला. आईच्या भाच्याचा बर्थडे 50वा. आई काही येत नाही, बरं नाही, तब्येत नाही बाई. आता आईची सगळी फॅमिली दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ मध्ये दाखवतो सगळ्यांची. भगत कंपनी कुरुळची. चल जाऊन येतो, तू जेवून घे. हा हो काय? हेल्मेट भाऊ पहिलं दे, चावी दे. सर्व मॅच संध्याकाळचा टाइम आहे ना. मग जाऊन आलाय फिरून. बैलगाडी आली बघा मस्त आहे की काकींची. चला बैलगाडीत. वर गेले. नाव काय रे बैलांची? सांग प्रिया. मारत नाही ना? किती शांत आहे बघा तो. नाव काय यांचं सांग. मोरा. तो हिरा. आयला हिराच आहे रे. मस्त आहे की. राऊंड मारून आले प्रिया. हा रुपये दादा. हे बघा काकी, मस्त आहे की झापांचा मांडव. काय बोलता? चला, एवढा खाऊची गाडी आहे, पाहिजे तेवढा घ्या. रिप्लेस आहे काय? ही बघा गाडी भरली पैशाची. आणि मोक्सला आज फिरायला नेलेलं दिसत नाही काय रे? आम्ही चाललो बीचवर खरंच. चला. आता आलोय मामाकडे, मामांच्या शेतावर, आणि सेटअप चालू आहे दादाच्या बर्थडेचा. हा बघा विजय दादा आमचा. सत्कार मूर्ती इकडे आहे. विजय दादा.
50 वर्ष गेली वाशिष्ठली. गौरी म्हणजे मी व्हिडिओ करायचं कारण काय की मामाकडली असं दिसत नाही ना कोण, म्हणून. काका पण आहेत. गौरी इकडे जाई, 1 मिनिट ये. येत आहे. आणि सेटअप मस्त झालाय. आता ही बिल्डिंग नवीनच आहे, अजून वर आहे, फर्स्ट फ्लोर आहे ना, हां छान केलंय. आणि आमचं झालेलं की हॉलला वगैरे ठेवायचं काय, पण घरातल्या घरातच होतं, त्यामुळे म्हटलं नको असंच ठेव इकडे. किती लोक बसतील एकडे आम्हाला जेवायला? 40-50 जण खूप झाली. आणि आपलं का किती आहे, 150च्या आसपास आहे ना आपलं. सगळेच बसतील बुफे हां बुफेच आहेच. आणि स्पीकर पण आणलाय जाईनी गौरीने. शैलेश दादा पण आलाय. ॲडव्होकेट शैलेश पाटील. आणि हां सांगायचं होतं की दादा आपल्या सांग तू कुठे काय करतोस सांग. ह्यांना माहीत नाही ना आपल्या. वकील हा ग्रुपमध्ये माहीत नाही. अच्छा. नमस्कार, हाय, हॅलो सगळ्यांना. मी ॲडव्होकेट म्हणून काम करतो सध्या रायगड जिल्ह्यामध्ये. अलिबाग आणि पनवेल येथे माझं ऑफिस आहे. आणि सिव्हिल आणि चॅरिटीमध्ये मी जास्त प्रॅक्टिस करतो, रेव्हेन्यू मॅटर्स वगैरे, रजिस्ट्रेशन वगैरे. म्हणजे साधारण तू ह्या फील्डमध्ये किती वर्ष झाली? झाली माझी 18 वर्ष झाली या फील्ड. 18 वर्ष आणि झाली. मी तसा 99 पासून रिलेटेड आहे या फील्डशी. हां. म्हणजे आम्ही स्ट्रगल बघितलं दादाचं. म्हणजे आम्ही लहान असताना पहिला इकडे इंडोरामामध्ये होतं, मला आठवते, सिमेंटची कंपनी. तहसीलदारांचा PS होतो, लोकमत दैनिकाचा मी रायगडच्या खूप धावलाय तो रायगड, पूर्ण रायगड खूप धावलाय. आणि शेवटला त्याने करिअर सिलेक्ट केलं हे ॲडव्होकेट. आणि आज सक्सेसफुल म्हणजे लॉयर आहे. अलिबागमधला एक नामांकित आहे, पूर्ण रायगड जिल्ह्यातला. आणि हां म्हणजे एवढी त्याला म्हणजे एवढी कामं असतात त्याची चालू ना, की आम्हाला पण तो कधी कधी भेटत नाही. म्हणजे कुठे इकडे तिकडेच असतं ते जास्तीत जास्त क्लायंट बरोबरच. तर म्हणजे आपला आपण बोलतो ना, जसे मामा आपले आधारस्तंभ आहेत, तसं विजयदादा पण आपला आधारस्तंभच आहे. हां. आणि अरेंजमेंट एक नंबर आले. वहिनी इकडे या. हां युट्यूबला हे बघा, जाई या तुम्ही पण. हां वहिनी विजयदाचे मिसेस. आणि तुम्ही काय करता? सिव्हिल हॉस्पिटल ड्युटी, आरोग्य सेवा. आपण डिग्री केली LLB. हां झाली LLB. तुम्ही पण लॉयर झालेत बाहेर ना? झालोय, अजून सनद नाही घेतली. हां गे. गव्हर्नमेंट जॉबला अलाउड नाही ना. या माई नंतर येते का? गव्हर्नमेंट जॉब सोडून आपण हेच करू मग. हा, त्याला थोडं दिवस नाही, तिकडे वेगळं गौरी घेऊन गौरी थांबा या. बसा. आणि आपलं वीरू कुठे? हे बघा, पण ही एवढंच जातो. दादाची मुलगी गौरी. आणि हाईट बघ किती झाली आमची. आमची चकोरी आणि ही छोटी प्रज्ञा. ताई. हां ही मामांची. मध्ये आहे हां सांग तू. कारल्यातली ती आमची मामाची मुलगी. मी विजयदादाच्या काकांची मुलगी आहे हां कलेक्टर आणि कलेक्टर ऑफिसला कामाला आहे. हां प्रज्ञाताई. कारले गाव. आता विद्युत हां आता माझ्या मामांना एक मुलगा एक मुलगी. ओके दादाची ओळख झालेली आहे. काय ग कशी आहेस? ती बघा विद्याताई मामांची मुलगी. आणि हिची मुलगी. ही बघा जाई जुई आमची जाई. हे छोटंसं मंदिर आहे आपलं. आपली मामांची शेती आहे पलीकडे. आणि हे थोडंसं आपलं छोटं मंदिर आहे. आणि ही बघा ही कारल्यातली आहे. तुझं नाव सांग. दीक्षिता. हर्षिता. हां म्हणजे मयूर दिसतो आपल्या कधी कधी व्हिडिओमध्ये, त्यांच्या मामाची मुलगी बरोबर ना. सुहास मामाची ना. आणि हिला ओळखता? ही कोण आहे? हा ओळखीची आहे. आणि किती 50 लावायचे? 50 दिवे 50 दिवे. वाढदिवस आणि खूप मोठा असा नाही आहे प्रोग्राम. काय ग? नाही, घरगुती आपल्या घरातल्या कुटुंबातलेच लोकांना म्हणजे आमचं कुटुंब तुम्हाला वाटेल 10 लोकांचं आहे, तर आमचं 150 कुटुंब लोकांचं 150 कुटुंब आहे. 200 माणसांचं होतील. कुटुंब आहे. पहिलं चाललेला हॉलला करायचं. मग हॉलला पण एकदम पण मोठा नाही करायचा, म्हणून आपण ठरवलं की आपली जागा आहे इकडेच करू. मी लावतो. मला लागलं काय लावू सांग. मस्त आहे की सायलेंट गाणी लावा. जॉईंट आहे. हा बघा विजय दादा आमचा. सत्कार मूर्ती इकडे आहे. विजय दादा 50 वर्ष गेली वाशिष्ठली. गौरी म्हणजे मी व्हिडिओ करायचं कारण काय की मामाकडली असं दिसत नाही ना कोण, म्हणून. काका पण आहेत. गौरी इकडे जाई, 1 मिनिट ये. येत आहे. आणि सेटअप मस्त झालाय. आता ही बिल्डिंग नवीनच आहे, अजून वर आहे, फर्स्ट फ्लोर आहे ना, छान केलंय. आणि आमचं झालेलं की हॉलला वगैरे ठेवायचं काय, पण घरातल्या घरातच होतं,
आम्हाला वाटलं नको असंच ठेव इकडे. किती लोक बसतील एकडे आम्हाला जेवायला? 40-50 जण खूप झाले. आणि आपलं का किती आहे? 150च्या आसपास आहे ना आपलं? सगळेच बसतील बुफे टाईप. हां बुफेच आहेच. आणि स्पीकर पण आणलाय गौरीने. शैलेश दादा पण आलाय. ॲडव्होकेट शैलेश पाटील. आणि हां सांगायचं होतं की दादा आपल्या सांग तू कुठे काय करतोस सांग. ह्यांना माहित नाही ना आपल्या. हा ग्रुपमध्ये माहीत नाही. अच्छा. नमस्कार, हाय, हॅलो सगळ्यांना. मी ॲडव्होकेट म्हणून काम करतो सध्या रायगड जिल्ह्यामध्ये. अलिबाग आणि पनवेल येथे माझं ऑफिस आहे. आणि सिव्हिल आणि चॅरिटीमध्ये मी जास्त प्रॅक्टिस करतो. रेव्हेन्यू मॅटर्स वगैरे रजिस्ट्रेशन वगैरे. म्हणजे साधारण तू ह्या फील्डमध्ये किती वर्ष झाली? झाली माझी 18 वर्ष झाली या फील्ड. 18 वर्ष आणि झाली. मी तसा 99 पासून रिलेटेड आहे या फील्डशी. म्हणजे आम्ही स्ट्रगल बघितलं दादाचं. म्हणजे आम्ही लहान असताना पहिला इकडे इंडोरामामध्ये होतं, मला आठवते, सिमेंटची कंपनी. तहसीलदारांचा PS होतो. लोकमत दैनिकाचा मी रायगडच्या खूप धावलाय तो रायगड. पूर्ण रायगड खूप धावलाय. आणि शेवटला त्याने करिअर सिलेक्ट केलं हे ॲडव्होकेट. आणि आज सक्सेसफुल म्हणजे लॉयर आहे. अलिबागमधला एक नामांकित आहे पूर्ण रायगड जिल्ह्यातला. आणि हां म्हणजे एवढी त्याला म्हणजे एवढी कामं असतात त्याची चालू ना की आम्हाला पण तो कधी कधी भेटत नाही. म्हणजे कुठे इकडे तिकडेच असतं ते जास्तीत जास्त क्लायंट बरोबरच. तर म्हणजे आपला आपण बोलतो ना जसे मामा आपले आधारस्तंभ आहेत तसं विजयदादा पण आपला आधारस्तंभच आहे. आणि अरेंजमेंट एक नंबर झाले. वहिनी इकडे हां यूट्यूब लाईव्ह. हे बघा जाई या तुम्ही पण. हां वहिनी विजयदादाचे मिसेस. आणि तुम्ही काय करता? आम्ही सिव्हिल हॉस्पिटल ड्युटी, आरोग्य सेवा. आपण डिग्री केली LLB. हां झाली LLB. तुम्ही पण लॉयर झालेत बाहेर ना? झालोय, अजून सनद नाही घेतली. हां गे गव्हर्नमेंट जॉबला अलाउड नाही ना. या माई नंतर गव्हर्नमेंट जॉब सोडून आपण हेच करू मग. थोडं दिवस नाही तिकडे वेगळं गौरी घेऊन. गौरी थांबा या. बसा. आणि आपलं विरू कुठे? हे बघा ही एवढंच जातो. दादाची मुलगी गौरी. आणि हाईट बघितली झाली आमची. चकुली आणि ही छोटी प्रज्ञा. ताई. हां ही मामांची. मध्ये आहे. हां सांग तू. कारल्यातली ती आमची मामाची मुलगी. मी विजयदादाच्या काकांची मुलगी आहे हां कलेक्टर आणि कलेक्टर ऑफिसला कामाला आहे. हां प्रज्ञाताई. कारले गाव. हां आता माझ्या मामांना एक मुलगा एक मुलगी. ओके दादाची ओळख झालेली आहे. काय ग कशी आहेस? ही बघा विद्याताई मामांची मुलगी. आणि हिची मुलगी. ही बघा जाई जुई आमची जाई. हे छोटंसं मंदिर आहे आपलं. आपली मामांची शेती आहे पलीकडे. आणि हे थोडंसं आपलं छोटं मंदिर आहे. आणि ही बघा ही कारल्यातली आहे. तुझं नाव सांग. दीक्षिता हर्षिता. हां म्हणजे मयूर दिसतो आपल्या कधी कधी व्हिडिओमध्ये त्यांच्या मामाची मुलगी बरोबर ना? सुहास मामाची ना. आणि हिला ओळखता? ही कोण आहे? हा ओळखीची आहे. आणि किती 50 लावायचे? 50 दिवे 50 वाढदिवस. आणि खूप मोठा असा नाही आहे प्रोग्राम काय ग? नाही घरगुती आपल्या घरातल्या कुटुंबातलेच लोकांना म्हणजे आमचं कुटुंब तुम्हाला वाटेल 10-12 लोकांचं आहे तर आमचं 150 कुटुंब लोकांचं 150-200 कुटुंब आहे. 200 माणसांचं होतील. कुटुंब आहे. पहिलं चाललेला हॉलला करायचं. मग हॉलला पण एकदम पण मोठा नाही करायचा म्हणून आपण ठरवलं की आपली जागा आहे इकडेच करू. मी लावतो. मला लागलं काय लावू सांग. मस्त आहे की सायलेंट गाणी लाव. जॉईंट आहे. आता दिवस नाही म्हणून इकडे आहे ना पूर्ण मोठी शेती आहे मामांची. जिकडे आंबे पण आहेत, भात शेती खूप आहे मोठी. आणि ही आता नवीन बिल्डिंग बनली. आणि इकडे भाडोत्री वगैरे असतात. इकडे खोल्या आहेत. आणि कुरुळ गाव आहे ना, कुरुळ गावात भाडोत्री वगैरे खूप असतात. ते एक उत्पन्न आहे. हे आपण खोल्यात. आता मामा मग अशी घरी गेलेत गावात. म्हणजे आमचे मामा राहतात गावामध्ये, कुरुळ गावामध्ये, मेन गावामध्ये. आणि हे आम्ही बोलतो नवेनगर. इकडे शेती आणि शेतावर हे रूम बांधलेत. एका टायमाला मला वाटते जवळजवळ 200 लोक सहज बसतील म्हणजे खुर्च्या टाकल्या तर. इन्व्हिटेशन तेवढंच आहे. हां मग ठीक आहे. जरा घरगुती कार्यक्रम घरातलाच कार्यक्रम. तेच म्हटलं कुटुंबच आहे आपलं 200 जणांचं. तेच बाहेर त्यांना सांगितलं तर 500 काय पुरणार नाही. मस्त जागा झाली. आता नवीनच बांधले.
यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या 8:30 वाजले, आता सगळी माणसं जमली, पाहुणी मंडळी. लगेचच आपण ऑप्शन करायचा प्रयत्न करतोय आणि वाढदिवसाची कामाचा तत्पूर्वी ॲडव्होकेट विजय पाटील यांची प्रसाद पाटील साहेब यांना कार्यबाहुल्यामुळे बाहेर जायचं आहे, तर त्यांच्या शिष्यामार्फत या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्वागत करणार आहे. म्हणजे प्रसाद पाटील साहेब त्यांना कार्यक्रमाला जायचं आहे. गुरुवर्य ॲडव्होकेट विजय पाटील यांचे गुरुवर्य ॲडव्होकेट प्रसाद पाटील साहेब यांचा ॲडव्होकेट विजय विठोबा पाटील यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभचिंतन करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. पुनश्च आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि विजय पाटील यांच्या आई आणि घरातील बहीण आणि घरातील सर्व सौभाग्यवतींना मी निमंत्रित करते. आपण सुरुवातीला पहिल्यांदा आपण औक्षण करू. त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराकडे त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करूया. कुंकुम तिलक लावू. हे परमेश्वरा, तुझ्या साक्षीने येणारं पुढील आयुष्य सुद्धा या दिव्यांच्या 51 ज्योतींचा जो प्रकाश आहे, या प्रकाशाप्रमाणे आपलं उर्वरित आयुष्य असं सदैव उजळत राहू दे, असा आई चिंपादेवीच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हाताला हात लावला तरी चालेल. सुदिनं सुदिनं जव जन्मदिनं, सुदिनं सुदिनं जन्मदिनं, भवतु मङ्गलं जन्मदिनं, भवतु मङ्गलं जन्मदिनं, विजयी भवतु सर्वत्र सर्वदा, विजयी भवतु सर्वत्र सर्वदा, जीवेत शरद शतम्, जीवेत शरद शतम्. प्रोग्राम तर झालाय आणि घामवलं, अक्षरशः सगळी घामवले, खूप गरम आहे. 10 वाजून गेलेत रात्रीचे, हो 10:05 झालेत. सगळे जेवायला बसलेत. गिफ्ट खूप 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 सारे. हीच ती बघा, हीच ती नाईक डेझर्ट हाऊस, हीच ती. काय ग, तू नाव सांगल तुझं पटकन लवकर. हाय, माझं नाव श्रीपदा रुपेश पाटील आणि मी नाईक डेझर्ट हाऊसची अँबॅसेडर आहे. आणि मी नाईक डेझर्ट हाऊसची अँबॅसेडर आहे. वा वा वा. आता मी तुझ्या ताटात दाखवत नाही काय काय खाते. हा ती राजेल ते बघा. चला चला चला, मी पटापट धावती भेट घेतो सगळ्यांची. मामा आहे ते बघा, मामा पण कंटिन्यू कामातच बिझी होते, त्यामुळे दाखवायला नाही भेटलं. हे बघा, हे आपले सगळे काम करणारी, आपली सगळी माणसं मदत करणारी. एवढी मोठी कामाची कंपनी आहे सगळी. हे बघा भाई. अजून एक हा टोप पहिला दाखव बाबा. दम बिर्याणी काय रे, ही बघा दम बिर्याणी. वा वा वा, जबरदस्त तयार माल आहे. हा
या झाडू असे हात मारत ना आई सावकाश जेव्हा व्हिडिओ आहे. ते आम्ही आलो का रे व्हिडिओ मध्ये हे बघा दिसतं आत्ताच आत्ता घेतलं. शेवटला घेतलं तुम्हाला एकदम शेवटला नागावाल्या शेवटला नागावाल्याला घेतलंच पाहिजे. मग अक्षू एंड करतो पटकन काय ना पोट भरलेलं तिचं म्हणून तिला बोलता नाहीत हो? जास्त झालंय. हा इथे आपण कार्यक्रम एंड करतोय. आजचे सत्कार मूर्ती विजय दादा ॲडव्होकेट विजय पाटील आणि कार्यक्रम अगदी उत्तम झाला. म्हणजे आम्हाला वाटलं की 100-125चा होईल पण 200च्या आसपास माणसं आपण बोलवलेली आणि सगळ्यांनी भाषण पण खूप केली. माझी मेमरी फुल झाली ह्याच्या मोबाईलमध्ये गेली. हां फोटो थोडे असे दाखवीन मी फोटो असतील ते ओके. तुम्ही पण व्हिडिओ बघितला तुम्ही पण आमच्या सहभागी आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ह्यांच्याकडून पण थँक्यू. चला बाय बाय.